थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. तर असंच प्रेम मिळतं ना आपल्याला जेव्हा आपण हायवेला असं कुठे थांबतो कारण खूप बरं वाटतं. फुल फॅमिली बघते. ज्यावेळेस वेळ असेल तेव्हा कोकणातले व्हिडिओ करणारे तुम्ही आहात. तुम्हाला आपला ह्या व्लॉगमध्ये रात्रीचा प्रवास मुंबई गोवा हायवेवर कितपत सेफ आहे हे पण तुम्हाला कळेलच. तरी काय काय ठिकाणी असे स्ट्रीट लाईट लावले आहेत. इथे भोसले घाट एंड केल्यावर ना इथे थोडा पुढे थोडासा खराब मिळतो. तर दोनच मध्ये मध्ये पॅचेस करायला लागतात. बाकी रस्ता चांगला आहे. तर हा बोगदा मोठा वाटतो यार. हा मग मी दोन्ही बोगदे आता ओपन ठेवले आहेत. क्या बात, एक नंबर. तेल माणगाव बंद पुढे असं एक नंबर आहे. तुंबेश्वर आहे. तिकडे आग लावली बघा त्या साईडला. कसली आहे कोणास ठाऊक. इकडे बघा, इकडे अशी धूळ उडते. ट्रक पुढे असेल ना धूळ थोडी. मॅडम कशी पाहिजे होती हेल्मेट न काढता हे असंच घेऊन इकडून पिते कारण हेल्मेट काढा कंटाळा आला आहे. तर आपले सिद्धेश भाऊ आहे, थँक्यू भेटल्याबद्दल. खूप बरं वाटलं. नमस्कार आणि शुभ दुपार फ्रॉम लांजा. आज तारीख आहे 15 मार्च आणि वाजल्यात दुपारचे बरोबर 3 आणि आज आपला परतीचा प्रवास सुरू होते. आपण चाललो बॅक टू मुंबई. फर्स्ट टाईम आय थिंक सो. फर्स्ट टाईमच एवढं मी ट्रॅव्हल केलं आहे मुंबई टू कोकण टू. फर्स्ट टाईम मी दुपारी निघतो आहे फ्रॉम कोकणातून. नॉट फर्स्ट टाईम, सेकंड टाईम ॲक्च्युली. पहिल्यांदा रत्नागिरीला राहिलो होतो. तो माझी एनफिल्ड बिघडली होती तेव्हा मी रिपेअरला दिली होती आणि ती मला 3 वाजता भेटली होती आणि तेव्हा आपण निघालो होतो फ्रॉम रत्नागिरी. हो, सेकंड टाईम चाललो आहे. म्हणजे रात्री पोहोचेपर्यंत आपल्याला ऑलमोस्ट 12-1 तर होणार फॉर शुअर. तर मी काय करणार ना, तसंही मी आधी हे रस्ता खूप दाखवलेला आहे, संगमेश्वर वगैरे खूप दाखवलं. तर ते शूट करणार नाही आहे. जेव्हा आपला अंधार पडेल तेव्हा मी माझा कॅमेरा ऑन म्हणजे जिकडे अंधार पडेल तिकडे आपण आपला व्लॉग सुरू करू असा पण विचार करतो आहे. कारण बाकीचे रस्ते मी आधी खूप दाखवले, तर पुन्हा पण दाखवणार का पॉईंट नाही त्यासाठी. तर काय करूया, टाईम वेस्ट न करतो आपण आता कॅमेरा खाली ठेवू आणि डायरेक्ट भेटू जेव्हा आपण रात्र होईल. त्या अगोदर आपण आपल्या घराला बाय बाय करू. कुठे गेली आई? चलो बाय बाय. ओके, लवकरच पुन्हा भेटू. 10 दिवसाआधीच मी आलो होतो तेव्हा बोल लवकरच पुन्हा भेटू आणि फायनली परत आलो पण मी. तर कदाचित मी 15 दिवसांनी पुन्हा येईन, भरोसा नाही आपला. आता काय गुरुवारी शुक्रवारी निघालो तर शनिवारी वगैरे निघायचं मस्त. एक दिवस मस्त. खरं खूप बरं वाटतं कोकणात येऊन. 15 दिवसांनी परत येणार असं बघू ना, जमलं तर आलो तर येऊ. बघू कसं काय ते सुट्टीवर डिपेंड ॲक्च्युली. आणि काय अरे परत मी म्हणजे पूर्ण रजा पडणार आहे ना, तेव्हा तर येणार नाही मी. मग आता 15 दिवसात कधी राहिले बघू जे काय आपण पुढे बघू. ओके चला, आता आपण टाईम वेस्ट न करता गाडीवर सामान ऑलमोस्ट पॅक झालेलं आहे. आता निघूया. डायरेक्ट मला भेटो जेव्हा अंधार पडेल तेव्हा. चला. तर मंडळी आताचे संध्याकाळचे ऑलमोस्ट 7:45 झालेले आहेत आणि आपण येऊन पोहोचलो तर परशुराम घाटकडे. आपण परशुराम घाट उतरल्यावर हॉटेल लागतं, हॉटेल शिवसागर. तिकडे आपण थांबलो नाश्तापाणी करायला. तर आधी नको कशाला पण थांबा. तर हे आपले इकडे ताई भेटले. त्यांनी आम्ही सकाळी रील पाहिला तुम्ही ना आमचा, सकाळी रील पाहिला आम्ही तो टाकलेला होता. तर त्यांनी आमच्यासाठी मग काय घेऊन आले? हे घरगुती आहे. ओके 100 वर्षाहून अधिक आहे. अच्छा, खूप छान आहे. मस्त एक नंबर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जे इकडे तुम्हाला आमचं त्यात कार्ड आहे होमस्टेचं. ओके. आणि म्हणजे एक मिनिट पकडा. सॉरी म्हणजे काय असतं आमच्याकडे कोकण प्रोडक्ट सगळे असतात. म्हणजे आपल्याकडे हे कोकम सरबत, हवळा सरबत, फणसपोळी, आंबापोळी, होममेड सगळं होममेड आहे. आपल्याकडे पापड, लोणचं, कुळीत पिठी वगैरे मुद्दाम आपल्याकडे थांबतात. आपल्याकडे 100 वर्षाहून अधिक झाली आहेत आम्हाला. हां, मेन दुकान आहे आमच्या बाजूला. हे हॉटेल तुमचं असेल? हां, आता ही जागा आमचीच आहे. आम्ही चालवायला ती. हॉटेल बाजूला आमचं कोकण प्रोडक्ट दुकान आहे. अपोजिट साईडला दुकान आहे आणि वरती होमस्टे. आणि रिव्हर व्ह्यू आमचंच आहे. रिव्हर आपण बघितलेलं आहे ना. हां, म्हणजे फॅमिली फ्रेंड्स आहे पण ते एकदम छान आहे म्हणून तुम्हाला रेकमेंड केलं. नक्कीच. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. थँक्यू. येस थँक्यू. नक्कीच या ताईंना भेटा आणि यांकडे नाश्ता पण नक्कीच करा. प्लस आपलं नाव बोलत गौरी त्या नक्कीच भेटा तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू. ताई आधी भेटून गेल्या होत्या पण मी तो व्लॉग स्टार्ट नव्हता केला. विचार केला आरामात खाऊन वगैरे आपण व्लॉग स्टार्ट करू. तर आता ताई भेटून गेल्या. ताईने खूप आवडला आमचा तो रील आम्ही जो केला होता मुंबई टू कोकण, जो आपण शिमग्याला गेलो होतो. आणि तो रील भयंकर चालला. ऑलमोस्ट 18 तासामध्ये 1 मिलियन पोचला होता. म्हणजे लोकांना इतका आवडला. म्हणजे लोक त्याला एक प्रकारे झाले कनेक्ट आणि तेच ॲक्च्युली खूप बरं वाटलं मला. तोच रील ताईने पाहिला. ताईला खूप बरं वाटलं की आपण तो ट्रॅव्हलिंग करतो ना. ताईने आपल्याला हां तेच परवा पण नाही रीलवर बघितलं त्यांनी. हां तेच. तर म्हणून ताईने आपल्याला दाखव काय ते
हे एक बॉटल दिली आहे. हे काय आहे ते? कोकम सरबत आहे आणि हे आंबापोळी आहे का? आणि आंबापोळी दिली आहे. हे त्यांचं होममेड घरगुती आहे. घरगुती आहे. तर ह्यांचा कार्ड वगैरे मी इकडे फ्लॅश करतोच आहे. कधी पण तुम्ही परशुरामगड उतरला त्यांच्या बाजूला कोकण प्रोडक्ट म्हणून त्यांचं दुकान आहे, तिकडे नक्की विजिट करा. प्लस हे हॉटेलावर विजिट करा. पुढे रिव्हर व्ह्यू म्हणून हॉटेल ते पण इकडे विजिट करा. प्लस यांचं होमस्टे वगैरे पण आहे. तुम्ही इकडे राहायचं असेल तुम्ही राहायची सोय वगैरे इकडे आहे सर्व. नक्कीच तुम्ही ह्यांना विजिट करा. आणि खरं नाश्ता पाणी एक नंबर होता. हा बघा ना, मेंदूवडा गरम गरम होता आणि ह्याच्या हा बघा फुल क्रिस्पी आहे. आणि ह्याच्या आधीच आम्ही उत्तपम खाल्ला होता, एक नंबर होता. तर ॲक्च्युली आता वाजले 7:45 ना. तर आतापासून आपण पुढे आपला ब्लॉगिंग स्टार्ट करतो कारण अंधार चांगला पडलेला आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, चिपळूणच्या 5 किलोमीटर आधी ना टेरव म्हणून गाव आहे, टेरव काहीतरी. तर तिकडे माझा ऑफिसचा मित्र भेटला, तर त्याच्याबरोबर मी याच्या घरी गेलो आणि तिकडे ऑलमोस्ट आपले 45 मिनिट्स गेले. मग इकडे बसलो, चहा पाणी वगैरे प्यायलो. पण खूप बरं वाटलं कारण किती दिवसांनी आम्ही बोललो होतो भेटू करून. राहतो दोन्ही मुंबईला, पण आपण भेट होते हमेशा कोकणातच. हाच प्रॉब्लेम आहे, असं आहे ते. तर खूप बरं वाटलं त्याला भेटून पण कोकणात त्याच्या घरी जाऊन. तो पण आलो शिमग्यासाठी. तर आता निघालो आपण, आता नाश्ता-पाणी करू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटू आता मोटरको सेटअपमध्येच. चला मो निघूया, चलो. तर इकडे आपण थांबलो शिवसागरमध्ये ना. तर आपल्या अजून एक फॅमिली भेटली आहे, यूट्यूब फॅमिली. हॅलो. खूप बरं वाटतं. मग तो माईक पकड ना. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप आवडतात. वडील आवर्जून बघतात. अजून काय पाहिजे? तेवढंच पाहिजे. फुल फॅमिली बघते. ज्यावेळेस वेळ असेल तेव्हा कोकणातले व्हिडिओ करणारे तुम्ही आहात. सध्याचे तुमचे रोड ट्रिप बरेचसे. मी हो. कारण ते देणं भागच आहे, पाहिजेच. खूप लोक शिमगाला जातात, लोक गणपतीला जातात, ते हाल माहिती आहे. परत मध्ये तुम्ही दिलेल्या रोड अपडेट्स त्या पण बऱ्याचशा त्याच्यामध्ये असतात. जर्नीसाठी तेच महत्त्वाचं असतं. ते महत्त्वाचं. थँक्यू. थँक्यू सो मच. असेच ब्लॉग करत राहा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हो काय? थँक्यू. अरे बरं वाटलं, आवडलं जेवण ना? आम्ही रत्नागिरीतच राहतो, आता मुंबईला चाललो. आम्ही मुंबईला चाललोय. थँक्यू सो मच. हे बघा, हे हॉटेल शिवसागर. आता इथून निघतोय आपण. बरोबर 8ला 10 मिनटं आहेत. आता आपण इतका लेट का निघालो हे तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. थांबा पुढे सांगतो. बसली? चला. गणपती बाप्पा मोरया. जय श्री स्वामी समर्थ. तर मी रात्री का निघालो आहे तुम्हाला आधी सांगतो. तुम्हाला कदाचित आवाज थोडा खरखरीत असेल कारण की मी वायझर ओपन ठेवलं आहे. कारण कसं वायझर बंद केलं ना की एवढं क्लिअर दिसत नाही. तसं वायझर साफ आहे माझं, पण तरी पण मी ओपनच ठेवलं आहे फॉर अ सेफ साईड. आणि मी चष्मा घातला माझा, म्हणून की डोळ्याला म्हणजे डोळ्यामध्ये काय घाण वगैरे जाणार नाही तसं. हां. तर मी मग खोकते किती तू? याला नुसती खोकत असते. इंटरकॉममध्ये खॉ 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 ऐकायला आम्हाला. बंद करूया. हां. तर मंडळी मी दुपारचा का निघालो आहे. सेकंड टाईम आपण रात्रीचा प्रवास करतो आहे. फर्स्ट टाईम तर मजबुरी होती कारण गाडी आपली रेडी नव्हती त्या टायमात. थंडरमध्ये बिघडली होती रत्नागिरीमध्ये, त्याच्यामुळे आपण मजबुरीमध्ये दुपारी 3 वाजता निघालो होतो. पण आज आपण मुद्दामून निघालो आहे. जेव्हा आपण आलो होतो ना मुंबई टू कोकण गेलो होतं तर ऑलमोस्ट 38-39 डिग्री ऊन होतं. हालत मजबूत खराब झाली होती. मजबूत नसेल, तहान जास्त लागत होती, खूप गरम होत होतं, वेळ पण खूप लागत होता आपल्याला कारण आपण थांबत गेलो. म्हणून विचार केला जात्रा पण ऊन नको, आरामात आपण उठू, फ्रेश वगैरे होऊ, जेवू वगैरे आणि दुपारी 3 वाजता निघू, जेणेकरून ऊन कसं पाठी जाईल आणि आपल्याला इतकं ऊन लागणार नाही. आता आहे ना पुढे थोडंसं रिस्की असेल मुंबई गोवा हायवेवर रात्री गाडी चालवणं, पण आपण ते करू असा विचार केला आहे मी. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आपला ह्या व्लॉगमध्ये रात्रीचा प्रवास मुंबई गोवा हायवेवर कितपत सेफ आहे हे पण तुम्हाला कळेलच. आता मी जेव्हा लांजा टू परशुराम घाट केला तेव्हा थोडंफार उजेड होतं म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता, पण आता प्रॉपर अंधार पडलेला आहे. तर आता याच्या पुढे तुम्हाला प्रवास पाहायला मिळणार. बाकी कसं आहे ना, माणगावपर्यंत काय टेन्शन नाही आहे. रस्ते एक नंबर आहेत, चुंबेश्वर रस्ते आहेत, मोठे रस्ते आहेत. फक्त मध्ये डायव्हर्जन जे आहेत थोडंफार खेळला रस्ता खराब आहे, ते जरा आपण सांभाळला पाहिजे, बाकीचं काय नाही. तर आता आपण उतरतो आहे परशुराम घाट. ऑलमोस्ट परशुराम घाट अँड अरे वा बोलू नाही आला, बोर्ड पण आला परशुराम घाट अँड. आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी तेव्हा रात्रीचा व्लॉग केला होता ना तेव्हा माझ्याकडे गोप्रो होता आणि आता माझ्याकडे DJI आहे. तर आपला या DJIचा पण नाईट टेस्ट पण होऊन जाईल मी असं म्हणेन तुम्हाला एक प्रकारचा. तर मी आता क्रॉस करतो आहे फिरलोटे. तर इकडे तुम्हाला माहिती आहे फिरलोटेला खूप सारे केमिकल इंडस्ट्रीज आहेत. आत्ता पण मस्तपैकी असा सुगंध सुटलेला आहे. हा सुगंध म्हणजे घाणेरडा वास सुटलेला तिच्या आईला, अशी अवस्था आत्ता पण.
दुपारचा सकाळचा असतोच, आता पण आहे. फक्त तुम्हाला मी सांगेन रात्रीचा प्रवास करताना गाडी आरामात चालवा, घाई करू नका, फास्ट मारू नका. कारण रात्र आहे, मुंबई गोवा हायवेला लाईटी नसतात. तरी आपल्या 2 एक्स्ट्रा लाईटी आहेत, ते थोडाफार प्रकाश पडतो, ते एक चांगली गोष्ट आहे बाबा. मी कदाचित लाईट चेंज करून विचार करतो आहे, कारण इतका प्रकाश पडत नाही जेवढा पाहिजे आहे, असा मला विचार चालू आहे. पुढे बघू आता. हां, अमुका म्हणतो बघा, हॅलोजन लावा, हॅलोजन. हां, 2 हॅलोजन, एक बस झाला 1000चा का. अरे वा, मग डायरेक्ट इथून मुंबईपर्यंत लाईट. क्या बात आहे, क्या बात आहे. मग जे पोलीसवालेमध्ये पकडतील, मारतील, गोष्ट वेगळी है ना. वा हो. अरे धूळ बघा यार. आता पुढे MIDC आहे, तर MIDCला पण इथे अरे रा रा. हां, तर इकडे MIDCला जास्त घाण वास येतो फिल्लोटेपेक्षा. फिल्लोटा तरी कमी आहे, पण MIDCला आल्यावर बापरे. तरी काय ठिकाणी असे स्ट्रीट लाईट लावले आहेत. म्हणजे इकडे गाव येतं ना, तिकडे स्ट्रीट लाईट आहेत. लाईक सावर्डेला होते, त्याच्या आधी पण होते, हो ना मग. हां, म्हणजे तेच बोला, सर काम तिकडे पण इकडे लाईट कुठे आहे. इन शॉर्ट इकडे गावं येतात, तिकडे लाईट आहे थोडीफार, असं म्हणतोय. हां, म्हणजे 2 गावाच्या मध्ये अशी लाईट नाही आहेत, पण प्रॉपर गावामध्ये थोडीफार लाईट्स आहेत. हां, इकडे पुढे लाईटच नाही आहे, तसं आहे ते. हां, काय थंड हवा येते यार, बरं वाटतंय. हो हो, एक नंबर. बाकी प्रवास सुंदर, एक नंबर सुंदर. आणि मेन म्हणजे ना, असे डायव्हर्जन वगैरे असतात ना मधले, खास लक्ष ठेवा. गाडी बिडी उभी असेल, क्रॉस वगैरे करायला, तुमचं लक्ष हो स्ट्रेट असेल ना, साईडचा दिसणार नाही, कळणार नाही. त्याच्यापेक्षा सर्वकडे लक्ष ठेवा. आता काही लोक थांबतात, आता तो का थांबला होता, काही लोक बघत नाही, सगळं घुसवतात, तसं आहे ते. तर इकडून आपला भोसले घाट झाला आहे सुरू. आता 14-15 स्पीड वगैरे येतील. ते आहे गरजेचं, त्यात काय वाटत नाही. तर आपण स्पीड ब्रेकर 10-12 केलेच क्रॉस. पुढे आहे 4-5 जरा. बाकी काय मग समोर फटाके फुटत होते म्हणून मी ऑन केला कॅमेरा, तर फटाके गुल झाले. का मग फटाके फुटतात, लग्न बी नका दिसलं काहीतरी कदाचित. हां, आपण आला म्हणून फटाके, क्या बात आहे. मारे कुठे चंद्र. हां, चंद्र आहे साक्षीला. ऐ ग बाबा, तो बघा चंद्र एक नंबर आहे, एक नंबर. इथे भोसले घाट एंड केल्यावर ना, इथे पुढे थोडासा खराब मिळतो. हा एक पॅचेसमध्ये खराब आहे, जरा लहानच पाहिजे पण जरा खराब आहे. मेन मी रात्रीला सांभाळला. आता पुढे येईल खेड रेल्वे स्टेशन आहे बघा, मस्त लाईटिंगमध्ये बघ. येस, हे आहे खेड रेल्वे स्टेशन. चला, आता आपण ह्याच्या खाली खेड आहे, आपण ब्रिज घेऊन होतो आहे पार. ब्रिज थोडाफार मध्ये हा एक पट्टा. हा ओ हो हो हो, चांगला खराब होता रे. छोटासा फटका होता, एवढाच फटका होता. तर इकडे पहा, आपण खेडला आलो आणि इकडे पण स्ट्रीट लाईट लागलेली बघा. म्हणजे प्रॉपर गावागावामध्ये तुम्हाला लाईटी पाहायला मिळते. त्याचा आपण ब्रिज उतरू, लाईट गायब. हां, हे मंदिर मस्त रे, पहिल्यांदा बघतो मी मंदिर आहे. हां, हे नाही पाठचं मंदिर बघा, खूप छान मंदिर आहे. काय माहिती कुठचं मंदिर आहे, सही आहे ते. म्हणजे आम्ही इथून आपण जेव्हा पास होतो ना, अमुक दिसत नाही आपल्याला मंदिर. आज लाईटिंग आहे म्हणून दिसलं यार, एक नंबर. नेक्स्ट टाइम मंदिर बघा आपल्याला कुठचं मंदिर आहे ते. म्हणजे खेड, आपण जेव्हा खेडचा ब्रिज उतरलं की पुढे येतो ना, तिकडेच ते मंदिर आहे राईटला. तर कोणाला माहिती असेल तर मंदिर कुठचं नक्कीच कमेंट करून सांगा. फुल व्हाईट मंदिर आहे आणि मस्तपैकी त्याला लाईटिंग केली होते. इथे लग्नही काय माहिती नाही काय आहे. नाही, पालखी आहे, पालखी. हां, पालखी आहे. तिकडे मंदिर होतं ना, पालखी आहे ती. हां, बरोबर, शेमगा. बाकी आता बाकी हा रस्ता तर एक नंबर आहे. तिला आपला कशेदी बोगदा, काय टेन्शन नाही आहे. वाजले आहेत 8:25. त्या साईडला बघा, ते डोंगराच्या वरती आग लागली वाटतं. ते बघा तिकडे, आढळून दिसतं की नाही तुम्हाला, ते बघा तिकडे, ते बघा तिकडे. डोंगर जाळतात वगैरे तसं, त्या तो प्रकार आढळून नको काय, पण आता काय दिसतंय काहीतरी. हां, आपण इकडे थांबलो असतो आम्ही.
इकडे थांबलो असतो आम्ही, समजा. ऐसा है, जो होता है वो अच्छे के लिए होतं, लक्षात ठेव. बाकी हा रस्ता एक नंबर, गाडी पडवायला वाटत नाही, पण जर सांभाळून पडवा, कारण मध्ये कोण गुरं बिरा काय कुत्रा मांजर कोण येऊ शकतो, बरोबर नाही. विठ्ठल मंदिर साईडला होतं, विठ्ठल मंदिर. जय हरी विठ्ठल. आता पुढे आपण आता त्या स्पॉटला आलो आहे, तिकडून राईट मारलं की आपण जातो कशेदी घाटाला आणि स्ट्रेट आपला बोगद्याकडे. आणि कशेदी घाटचा व्लॉग मी आधी केलेला आहे, म्हणजे मला स्पेशली पाहिजे होता कशेदी घाट आता कसा राहिला आहे. आणि आपल्या एका यूट्यूब फॅमिली मेंबरनी पण कमेंट केलं होतं की दादा एकदा तरी कशेदी घाटचा दाखवा, कारण बरेच दिवस का बरेच वर्ष नाही पाहिलं आहे जेव्हापासून बोगदा सुरू झाला आहे. आणि मला पण पाहायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं, तर तो व्लॉग मी नसेल पण नक्कीच पहा. इकडून कुठेतरी आहे राईटला पुढे. हां बघा, हा बघा, हा राईट आहे, हा राईट जातो सीधा सरळ घाटाकडे. हा बघा स्ट्रेट घाट. आणि घाटाची अवस्था ठीकठाक आहे. तो आयकॉनिक टर्न जो आहे ना त्याच्या आधी, म्हणजे येताना त्याच्या आधी रस्ता खूप चांगला आहे, त्याच्या पुढे रस्ता खराब आहे, अजून पण खराब होतं. तिकडे पण कामं सुरू आहेत घाटाची. आता आपण स्ट्रेट चाललो आहे टनलकडे, आणि जाताना रस्ता चांगला आहे एवढं माहिती आहे मला. टनलकडे जाताना रस्ता चांगला आहे, कारण मला माहिती आहे का, मी आधी व्लॉग केलेला आहे, त्याचे मला माहिती आहे की जाताना रस्ता चांगलाच आहे. म्हणजे असे व्लॉग्स लोकांना तर फायदेशीर असतात, मला पण केव्हा तरी अशा टायमाला फायदा होतो आहे त्याचा. क्या बात आहे, एक नंबर. टनलकडे जाताना फक्त 2च मध्ये पॅचेस करायला लागतात, बाकी रस्ता चांगला आहे. तर इकडे आपण जवळ पोचल्यात बोगद्याकडे. रात्रीचं मस्त वाटतं रे, 2 गोळे. हा एक नंबर. ते इकडेच बघा, इकडे थोडंफार रस्ता खराब आहे या साईडला, ते बोगदे थोडं आधी. तर हा बोगदा मोठा वाटतो यार. हा मग बोगदा मोठा वाटतो, आय डोंट नो हाय. हा यार, का तो वाला सुरू केलं आहे का त्याला, पण नाही ना ते तो वाला सुरू केलं असं वाटतंय मला. तर पाणी पडणार आहे इथे, लिकेज आहे बोगदा, एवढं पाणी पडतंय बघा इकडे असं. बाकी बोगदा एक नंबर आहे. हां तोल तर असणारच. नाही आमू तो बोगदा तिकडे स्टार्ट केला आहे, कधी सुरू केलं कोणाच ठाऊक, कारण इथून जवळ समोरून गाडी येतच नाही आहे. अरे आपण गेलो तेव्हा हे 1 वे होता, आम्ही गेलो तेव्हा. आय डोंट नो 2 वे बोगदा कधी स्टार्ट केलं आहे, पण हा स्टार्ट झालेला आहे, म्हणून मला बोगदा एवढा मोठा वाटतोय. क्या बात, एक नंबर. हे बघा इकडे पाणी बिणी आहे, इकडे सांभाळा जरा. हां ते बघा तिकडून गाडी गेली, तिकडून गाडी गेली. मी दोन्ही बोगदे आता ओपन ठेवले आहेत. क्या बात, एक नंबर. आणि पुढे धूळ बघा केवढी आहे. हो प्रचंड प्रमाणात धूळ आहे. संपला. बस बाहेर आलो. तर आपण आता बोगद्यातून बाहेर पडलो आहे. तर बोगद्यातून बाहेर पडल्यावर थोडावर रस्ता मध्ये खराब आहे, पुढे रस्ता चांगला आहे. आता हा शिमग्यासाठी आणि ओपन केलं दोन्ही बोगदे का माहिती नाही मला. तर मला आठवतो आहे मी 10 दिवसांमध्ये 28 फेब्रुवारीला गेलो होतो आणि 3 मार्चला परत आलो होतो, तेव्हा हे बोगदे बंद होते. आणि काय झालं, जेव्हा आपण गावी जात होतो ना तेव्हा आपण कशाची घाट घेतला होता, त्याच्यामुळे हे बोगदे ओपन होते की मला माहिती नाही. आता मला माहिती पडतं की दोन्ही बोगदे ओपन आहेत म्हणून. चला आता आपण आलो आहेत पुढे असा चांगलाच आहे, नो डाऊट. टेल माणगावपर्यंत पुढे असा एक नंबर आहे, तुंबेश्वर आहे. सध्या तर मला सेफ वाटतं की आपण रात्रीचा प्रवास सध्या तरी करू शकतो. आय डोंट नो पुढे माहिती पडेल, लाईक माणगाव टू मुंबईमध्ये माहिती पडेल, किंवा माणगाव टू वडकलचा तो ब्रिज आहे तिथपर्यंत माहिती पडेल आपल्याला, कारण तो पट्टा महत्त्वाचा आहे. तर मंडळी आपण घाट उतरलो आहेत. आता लेफ्टला जायला पोलादपूर. वाजले आहेत 9:02 वाजले आहेत.
हे बघा, हे इकडे आपलं पोलादपूर आहे, काढून बाहेर वरती पोलादपूर आणि महाबळेश्वर, म्हणजे लेफ्टला महाबळेश्वर, वॉट एव्हर लेफ्ट करेक्ट जे आहे ते. हो आरामात. अरे 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 हां, तर आपलं एक इंस्टाग्राम फॅमिली मेंबर आहे, नाव आठवत नाही आहे मला ॲक्च्युली, हां असं नाव आठवत नाही. त्यांनी मला मेसेज केला होता की महाडला आले की दादा प्लीज मेसेज करा, आपण माणगावला भेटू. तर मी मेसेज टाकणार त्याला महाडला पोचल्यावर. हां इकडे पाणी पडलं रे, गाडी आरामात चालू आहे रे बाबा. हां पाण्यावरून गाडी गेली ना बरं वाटतं, कारण पायाचं पाणी उडतं ना ते पायावर, हो थंड थंड वाटतं यार. आणि मेन म्हणजे जेव्हा उन्हातून आपण असं गोष्टी होते ना, तर अजून सोनेपेस वागा होतं सिरियसली. मी त्याला मेसेज टाकणार आहे महाडला पोचल्यावर, ऑन द वे त्याला भेटू आपण, कोणाला नाराज नाही करायचं, माझं हे म्हणणं आहे. तिकडे आग लावली बघा त्या साईडला, कसली आहे कोणास ठाऊक, त्याचीच उप मारते इथपर्यंत विचार करा. आणि आग मोठी आहे, ती मोठी आग आहे ती, आता कसली आग आहे कोणास ठाऊक माहिती नाही बाबा ते. हा बाबा हॉटेल शेलार, युजली आपण हॉटेल शेलारमध्ये दुपारचं जेवतो, मस्त हॉटेल आहे, छान जेवण मिळते इकडे, नॉनव्हेजचं एक नंबर आहे. आणि यांची पार्किंग स्पेस वगैरे खूप जास्त आहे, पण पार्किंग वगैरे सर्व तू आरामात करा, वॉशरूम वगैरे सुद्धा क्लीन आहे, तसं आहे ते. आता काय आपला भूक लागली नाही तर हे तिकडे आपण 10-11ला आलो असतो तर जेवलो पण असतो, पण आता जस्ट एवढी खायची इच्छा नाही, म्हणून पुढे बघू आपण. आता पुढे मोठ्याच्या मोठे ब्रिज लागतील यार, अपाराप त्या मारे टोपे. आणि मी आता जो इंस्टाग्राम फॅमिली मेंबरला फोन केला होता, सिद्धेश नाव होता, सिद्धेश त्यांनी नंबर पाठवला होता, तर मी त्याला फोन केला होता, तर तो बोला माणगावच्या इकडे ती नदी लागते तिकडे आम्ही थांबलेलो आहे, त्याला भेटून मग पुढे जाऊ आपण. बाकी माणगावपर्यंत, माणगावला म्हणता येणार, लोणेरेपर्यंत तुम्ही प्रवास, लोणेरे पण नाही म्हणता येणार, रेल्वे स्टेशन जे आहे ना तिथपर्यंत प्रवास तुमचा एक नंबर होईल फॉर शुअर, रात्रीचं काय टेन्शन नाही आहे. पुढे कसे मध्ये खड्डे आहेत, पेवर ब्लॉक्स वगैरे आहेत, तर ते जर आपला सांभाळला पाहिजे ते तुम्हाला पुढे फायदा मिळणार इन शॉर्ट. तर मंडळी इकडे आता येऊन पोचलो आपण वीर रेल्वे स्टेशनकडे. हे आपलं रेल्वे स्टेशन आहे, क्या बात आहे. वाजले आहेत 9:30. आता पुढे लोणेर वगैरे लागेल तेव्हा पाहायला मजा येईल रस्ता आपला. तर मंडळी आपण तो वीर रेल्वे स्टेशनचा ब्रिज उतरलो, खाली आलो आणि पुढे आपल्याला लागले पेवर ब्लॉक्स. आता इकडे कसं ब्रिजचं मध्ये काम सुरू आहे ना, म्हणून तिकडे बाजूला रस्ता खराब आहे. पेवर ब्लॉक जे आहेत आबडधोबड रस्ते आहेत. आता हे कितपत सेफ आहे रात्रीचं हे तुम्हाला सांगणार आहे मी शॉर्ट. आता वाजलेत रात्रीचे ऑलमोस्ट 9:30. येस चला, अजूनपर्यंत ओकेच आहे. इकडे बघा, इकडे अशी धूळ उडते, ट्रक पुढे असेल ना धूळ थोडी उडते. आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहे, पण पुढून गाडी वगैरे येते. आता नाही आहे, चला आता नाही आली. हा कारण इकडे धूळ उडते चायला. कोण ना कोणती पुढून येतच आहे, पण चालेल, नो घाई, धूल चलेगा. काही स्पीड बघा तुला. चला बघा, आता कोण नाही तर आपण घुसू शकतो, टेन्शन नाही. चला पुढे. इकडे असे मध्ये मग या पट्ट्याला असं म्हणून तुम्हाला म्हणे, तर मी असं म्हणेन की लोणेरेची पुढे जो प्रवास आहे ना तो जरा सांभाळा, जास्त गाडी फास्ट मारू नका, कारण मध्ये रस्ते खूप छान आहे याचे, पण मध्ये खड्डे वगैरे पण येतात त्यासाठी, आणि काय नाही. तर आता पुढे माणगाव लागेल. आपण मला पेट्रोल भरून घेऊ, टेन्शन नाही. का पुढे मग पेट्रोल पंप मिळेल नाही मिळेल, तशी आधी टाकी आहे, पण आपण भरलेलं बरं, टेन्शन नाही. रिस्क का नको, आपला पोटोबा भरला नाही चालेल, गाडीचा भरला पाहिजे बाबा, कळलं मग. हो नेटवर्क आहे ना, हां बस टेन्शन नाही. चला नेटवर्क आहे, टेन्शन नाही. हे जे पेट्रोल पंपवाले भाऊ आहेत त्यांनी पण आपली रील बघितली आणि तेच म्हणत होते की आजच तुमची रील बघितली म्हणून लांदीला गेला होता का, कारण कुठे ही असेल ना, मुंबई टू कोकणवाली, समगाववाली. हां झालं. आपलं नाव काय? सिद्धांत सावंत. ओके, थँक्यू सो मच. जरा मग तर आपली रील एवढी व्हायरल झाली आहे ना की खूप लोकांना पोचली. म्हणजे 1.4 तर आत्ता गेलेलं आहे, म्हणजे आजच्या दिवशी 15 मार्चला. आणि आज तुम्ही जो व्हिडिओ पाहत असाल तेव्हा किती गेले माहिती नाही, पण तेव्हा मी टाकतो आहे किती गेली आहे ती व्हायरल, कारण ती रील अशी एवढी चांगली आहे ना.
हां हां, लोक समोर आवाजून ओळखत आहेत. आता मला एवढं गॅरंटी आहे की लोक का आपल्याला म्हणजे ओळखतात असं, कारण आमूच्या ह्याला शिंग आहेत हेल्मेटला, जास्त करून तिला जास्त ओळखतात. आणि प्लस आपली तुंबेश्वर बाईक. चला आता पुढे लोणेरे आणि मग माणगाव. ओ हळू 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 चाल. बघा इकडे असं डायव्हर्जन आहे पुढे, म्हणजे पुढे गेलं आता लोणेरे. हे बरं डायव्हर्जन असं रात्रीचं पण दिसतं भडक रेडियम टाईप, म्हणून काय वाटत नाही. बाकी रस्ता थोडाफार खराब होत आहे. बघा इकडे थोडाफार खराब होत आहे. आरामात चालू आहे, काय टेन्शन नाही. असे मध्ये मध्ये पॅचेस पण करा, खड्डे पण आहेत. तर मॅडम थांबली इकडे कोल्ड्रिंक घ्यायला. हां मी पण पिणार आहे ऑफकोर्स. तर मॅडमचा हाऊस होती. मी तर विदाउट पाणी जाईन पण घरी, पण मॅडमची हाऊस होती. पण मॅडमला मॅडम कोल्ड्रिंक घ्या. हां फोन देऊ ना माझा पका नाही आयला फोन घेऊन गेलो. तो पण जरा मी व्हिडिओ बघितले असते ना जरा. हां चला लाईटी बंद करूया. ये काय पण घे. मॅडम कशी पित होती हेल्मेट न काढता, हे असंच घेऊन इकडून पिते. कारण हेल्मेट काढायला कंटाळा आला आहे. किती तो कंटाळपणा बघा, काय सांगायचं आता. त्या थंडा वगैरे घेतला मॅडमनी, चॉकलेट्स वगैरे घेतले. ते बघा, अरे काय चॉकलेट हे बघा. अरे कशाला थांबलो आपण, थांब जरा. आता फक्त थंडा ब्रेक घ्यायचा होता, तर मॅडम काय घेतं कोण. तर आता आपण फोकाट का खर्चा करत थंडा आणि चॉकलेटचा. थंडा तरी ठीक आहे, चॉकलेट असं करून निघालोच पुढे. अरे हो लाईट लावायला विसरलो. लाईट लगाव नाही, व्हाईटच लाईट जरा बरी वाटते येल्लोपेक्षा. चला आता लोणेरेच्या इकडे कामं जोरात आहेत. ठीक आहे, धूळ भरपूर आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण पुढे ट्रक असेल ना तर धूळ तुम्हाला मिळणार फॉर शुअर. आपण ट्रकला क्रॉस करूया. शाबाश. लग्न इकडे अमू, चल जेव्हा इकडे तो आहे. टाईम पण झालं आहे. चला आता पुढे लोणेरेच्या पुढे रस्ता जरा बरा आहे. आता पुढे येईल माणगाव. आता इकडे तुम्ही पुढे आल्यावर पुढे येईल माणगाव. आता पण तिकडे रस्ता वनवेच आहे, अरुंदच आहे, पण रस्ता चांगला आहे, काय टेन्शन नाही. आता इकडेच पुढे कुठे ते भेटणार सिद्धेश आपल्याला. आता काय मला वाटतं रात्री 10 वाजलेत ना. 10 वाजलेत. रात्री 10 वाजता ट्रॅफिक लागेल माणगावला, वाटत तर नाही. बघू आता पुढे. तर इकडे आपण आता माणगावच्या ब्रिजकडे आलो आहे. तो मला नदी जिकडे लागते थोडं पुढे उभा आहे की पाठी अजून पुढे उभा असं वाटतं मला तरी. बघूया आपण आता. तो मस्त मस्त, खूप छान एकदम. हां उन्हातून नंतर, अरे सकाळी निघाला असतो ना, ऊन खूप लागतं ना, त्याच्यामुळे थोडासा प्रवास तरी आपला चांगला होईल जरा त्या हिशोबाने. ट्रॅफिक नाही, बिलकुल नाही. मागासपासून होती, आता खालती आले काय. हां मेसेज केला बघा, इथून एक रोड आहे. हां अच्छा, डायरेक्ट असा वाया करत बाहेर पडतो डायरेक्ट. ओके. ट्रॅफिक भेटत नाही. हां पण ठीक आहे, आता ट्रॅफिक येतं पण टेन्शन नाही. हां नाही आता पुढे जेवायचं आरामात. किती 10 वाजलेत ना. हां आता पुढे जेवू आता कुठेतरी. किती वाटते आता कधी पोचायला 12-1 तर वाजणारच आहे. आरामात वाटतं. हां 12 तर आणा वाजणार, कारण घाई करायची नाही, रात्रीचा वेळ आहे. मी पण निघणार होतो, पण माझं एक काम आहे ना, म्हटलं सकाळीच मग 7-8 वाजता उठेन आणि तेव्हाच निघणार. हां तर आपले सिद्धेश भाऊ थँक्यू भेटल्याबद्दल, खूप बरं वाटलं. निघू मी. हां निघा. चलो आरामात भेटू परत एकदा. येस हो, हॅपी होली. तर आपण सिद्धेश साहेबांना भेटून निघालो आहेत. तो पण मला त्यांनी मला एक रूट सांगितला होता. तो बोलला का इकडून लेफ्ट मारला ना तर बाहेरच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता, असं काहीतरी आहे. पण माणगाव ट्रॅफिक लागत असेल तर, पण इकडे माणगाव ट्रॅफिक होपीर नाही आहे. तो तेच म्हणाला आधी होता पण आता नाही आहे. ते एक चांगली गोष्ट आहे. आता हे माणगाव बघा. माणगाव पूर्णपणे सामसून नाही म्हणता येणार, पण खाली आहे, म्हणजे ट्रॅफिक नाही छोटासा आहे ते. बरं वाटतं माणगाव ट्रॅफिक नाही ते. हे माणगावचं बस स्टॉप आहे, म्हणजे बस डेपो आहे. आणि इकडून आपण येतो पाली निजामपूर करत. राईट मारलं तर आपण निजामपूर करत पाली करत डायरेक्ट पार. चला आता आपण थोडं रपारप निघूया, कारण माणगाव टू इंदापूर असा चांगला आहे, हे मी पाहिलेलं आहे. चलो.